हाय फ्रेंड्स, नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. आणि आता मी चाललोय फिरायला. कुठे चाललेस फिरायला? तर हम्पीला जाण्याआधी आम्हाला पुण्याला जावं लागणार आहे. तर वाशी प्लाझाजवळ आम्ही वाट बघतोय शिवनेरीची. तू मगाशी म्हणून हम्पीला चालले ना? हम्पीला, पण तिकडे पोहोचण्यासाठी आम्ही पुण्याला जातो. तर तुम्ही बघू शकता इथे धनश्रीची कशी धडपड चालू आहे एक जेलीचं पॅकेट ओपन करण्यासाठी. पुढे जरा हे खूप मोठा टास्क आहे. माझं हे जेली उघडत नाही. ते परत आम्ही हम्पीला जाणार होतो. आम्ही चुकून पुण्याला आलोय. धनश्री कसं वाटतंय? एकदम भारी. आम्हाला जायचं होतं हम्पीला आणि आता आम्ही पुण्याला आलो आहे. रिझन मी तुम्हाला थोड्या वेळात सांगतो. स्कॅम आहे. रील झाला. नशीब कांडू अशी गोष्ट झाली. माझ्यापेक्षा जास्त तर सुमितचीच बॅग जड आहे. असं काय नाही. असं काय बॅग त्याची मोठी. बॅग कोणाची मोठी, तुझी की माझी? तुझी. तू घेतोय ना ही बॅग. 1 वाजता आमची ट्रेन आहे पुण्यावरून. जेवू जरा, पेट पूजा करतो, खूप भूक लागली आहे. ऑटोमधनं उतरून पुणे स्टेशनला आलो आहे आणि स्टेशनला खूपच गर्दी आणि ट्रेन पण काही लागली नाही आहे. तर समोर एक हॉटेल दिसते, तिथे जाऊन जेवायचा विचार करतो. सुमित सगळं सेटअप करतो इथे बॅगचं. आणि तुम्हाला सांगू का, सुमितनं लाजत होता व्हिडिओ बनवायला. दहा वेळा विचारत होता की बनवू की नको बनवू, बनवू की नको बनवू. मी आता नवीन ब्लॉग चालू करतोय. पहिल्यांदा थोडं एक्सेप्ट करणं लाजत होता. लाजत होतो, पण आता लोकांचा विचार नाही करायचा आहे. ब्लॉग बनवायला सुरुवात केली आहे. तर आता आम्ही जाणार आहोत हम्पीला आणि हम्पी आणि बदामी आणि मोठा स्कॅम बदामीला आम्ही चाललोय. तर त्याच्यामधलं मम्मीचा फोन आलेला आहे माझ्या. तुमच्याच. तर ते इकडे. हॅलो. तर ट्रेन नाही भेटली, आत्ताच उतरलो आम्ही पुण्याला. बोल द्या. जेवले तुम्ही? आम्ही ट्रेन बुक केली होती आणि पाऊस पडला. लोणावळ्यामध्ये आता सेम झाला काय फोन बॅगेत असेल तर. करत कोसळली होती घाटामध्ये आणि त्यामुळे पूर्ण पटरीवर ती पटरी वाहून गेली आणि मग ट्रेन बंद काय झाली. बनवलंय? तर मुंबई ते पुणे ही पूर्ण रेल्वे सेवा बंद आहे आणि ज्या मुंबईवरनं काही ट्रेन सुटणार होत्या त्या पुण्यावरनं त्यांना डायव्हर्ट केलं आहे. म्हणून आम्हाला आम्ही खूप तयारीत होतो. बाई जायचं उद्या संध्याकाळी मुंबई CST आपण ट्रेन पकडायची आणि रात्री मेसेज आला की ट्रेन कॅन्सल झाली. ट्रेन कॅन्सल झाली. मेसेज ट्रेन इज कॅन्सल फ्रॉम CSMT टू पुणे. मग पुण्याला यायचं. फुल धावपळ ना बॅग भरली होती ना काय. आणि मी सकाळी शूटला गेलो होतो. शूटवरनं आलो 5 वाजता आलो. फटाफट बॅग वगैरे भरली आणि 6:30 वाजता धनश्रीला वाशीला भेटलो. 11 झाले आणि आता पुण्याला उतरलो. रेल्वे स्टेशन समोर जे हॉटेल आहे तर तिथे आम्ही जेवणार. आणि पूर्ण मुंबईची पब्लिक पुण्याला आलेली आहे, पुण्यावरून ट्रेन्स पकडायला. जेवण आलेलं आहे आमचं अशा प्रकारे. तर पटकन जेवून आम्ही स्टेशनला निघालो. कसं शक्यता आहे म्हणजे ट्रेन येते म्हणून लाईट गेले पुण्याच्या प्लॅटफॉर्मची. बरोबर 1:05ला ट्रेन आली. तर पटकन ट्रेनमध्ये चढलो आणि सीटवर जाऊन बसलो. बॅगा वगैरे सेटअप केल्या. थोडा ट्रेनचा व्ह्यू दाखवतो. ट्रेन तर एकदम मस्त क्लीन वगैरे होती. पण रेल्वेने जो आमच्यासोबत स्कॅम केला तो एक फक्त मायनस पॉईंट आहे आमच्या ट्रिपचा.
उठवला उठले मस्त 1 तास माझ्या तर झोप पूर्ण नाही झाले नाही तर 5 मिनिटात स्टेशन येईल रात जाते काय काही झोप नाही झालं काही नाही झालं रात्री चांगला झोपला सनसेट तर मीच बघणार. का सनसेट काय नशा नशा काही नशा दिवस सकाळचा मावळतो संध्याकाळचा नाही. तर 5 मिनिटात स्टेशन येणार होतं उतरायच्या तयारीला लागलोय आणि बॅगा वगैरे काढल्यात आता डोरला जातो. नक्की बदामीच आहे ना? हो बदामीच आहे बघ नाही तर हरवशीला. लोकेशन चेक तर स्टेशनला उतरलो आम्ही आणि आता ट्रेनला मस्त बाय बाय करून पुढे स्टेशनच्या बाहेर जातो आम्ही. आणि बाहेर पोचल्यावर ऑटोवालेच खूप होते. आम्ही आमच्या होमस्टे जिथे करतो त्यांना कॉल केला होता. त्यांनी आम्हाला सांगितलं की 100 रुपये ऑटो घेते होमस्टेपर्यंत आहे. आणि सुमितचं पाय फिट नाही होत आहे. हां ठीक आहे ठीक आहे भाई हाय ते आय एम अ कॉम्प्लायंट बॉय आणि तो पी नव्हतीच कॉम्प्लायंट समजलं. मी बोरवीला आता आम्ही इथनं ऑटो घेतली आमचा होमस्टे आहे फॉर्च्यून होमस्टे आणि ते अराउंड 10 किलोमीटर आहे. 100 रुपीज बोललेत आम्हाला स्टेशनवरून. आजूबाजूच्या निसर्गाचा आनंद घेत आता बदामीला आम्ही पोचलो आहे आणि हा आमचा होमस्टे आहे. आणि अरे इथे तर धनश्रीची बाईक उचलली माझी बाईक उचललीच नाही. हे तर नाही सपी आहे भाई. आणि हा आमचा होमस्टे आहे आणि आम्ही इकडे नेक्स्ट 2 डेजसाठी राहणार आहोत बदामीमध्ये. फॉर्च्यून होमस्टे एकदम बेस्ट आहे काही विषय नाही. इकडे गॅलरी. सो पटकन तयार होतो आणि मस्त तयारी करून निघतो बदामी एक्सप्लोर करायला. सो पुढच्या भागमध्ये आपण भेटूया त्यामध्ये आपण बदामी एक्सप्लोर करू.